कसे आहात मित्रांनो? इथं बघू शकता आयुष आणि मी आलोय मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्ह नाही रे, पहिल्यांदाची. इथं बघू शकता काय लोक आहे तिकडं. काय म्हणायचं आयुष तुला? हिरवळ म्हणजे हिरवळच्या इकडं शेवाळ जरा हे कमी आहे आणि इकडं झाडं जास्त हिरवी आहेत असं याला म्हणायचंय, बाकी काय नाही. तर मित्रांनो आता आमचं इथं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही पोटा पाण्याचा विचार करत खाऊ गल्लीला चाललो आहे. चला तर तुम्हाला आता मुंबईची खाऊ गल्ली दाखवतो. कुठे आहे? जवळच ना? नाही तर काय पोरं दमावतील बाबा. 2 मिनिटाच्या वॉक. बघा मुंबईला आल्यावरती पोरं वॉक म्हणतात. चाललो आम्ही. हे काय इथं जायचंय 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे मित्रांनो. मी तेच म्हणलं ना त्याला 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तुम्ही 2 मिनिटाच्या वॉक वरती आहे. हे सही आहे, हे सही आहे. तर मित्रांनो आम्ही आताच हॉटेल ताजमधून चहा पिऊन आलेलो आहे. मी मित्राला म्हणत होतो का तिथं जाऊन व्हिडिओ वगैरे काढू, तर शेट नाही म्हणाले. मला म्हणले नको लोकांना दाखवायला. कायला आतापासूनच लोकांना जळीतो काय रे. हा उगाच लोकल जळती नजरा लागते ना आम्हाला, म्हणून इथं बघू शकता आम्ही तिकडे गेलो होतो चहा प्यायला. कारण खायला कसं आहे भूक नाही. आता आम्ही खाऊन पिऊन आलेलो आहे, त्यामुळे म्हणलं मुंबईत आलोय वडापाव नाही खाल्ले. आज काही झाले का वडापाव वगैरे खाल्ले, मग चहा घेतला. नाही बाहेरच वडापाव खाल्ला. आणि इथं माझ्या मागं बघू शकता गेटवे ऑफ इंडिया. नाही रे चहाचा स्टॉल म्हणते मागं. नाही रे आहे सिरियसली. या काय चाय बोलत गेले. कुठे गेले ते? अच्छा हा नाही मी तिकडे बोलतोय. आणि तिथं मी आता बोट पार्क केलेली आपली. आता तिकडं एलिफंटाला जायचं होतं पण हा ते बोलतात किरण कुठे. आणि आयुषसाठी खास म्हणलं राईड घेऊ पण आम्हाला टाइम झालाय. बघू काय होतंय ते त्यांच्याशी बोलून वगैरे. ड्रायव्हरशी बोलावं लागतं आम्हाला खास. काय म्हणायचंय कसं आहे आम्ही अजून शिकलो नाही ना. आम्हाला रस्त्यावरती गाडी चालवता येते, पाण्यामध्ये बोट चालवायला नाही येत अजून. शिकू मित्रा, मुंबईला आले म्हणल्यावर कसं गाडी चालवायला शिकवायला लागेल, माशाला पोहायला शिकवायला लागेल. हा पुढचा तुम्ही विचार करा. चला. आणि इथं गर्दी पण आहे आणि आज रविवार आहे एकतर मस्त. आज मस्त एन्जॉय चाललाय. तिकडे बघू शकता बोटी वगैरे आणि हॉटेल ताज. तर मित्रांनो आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता तेव्हा त्या आलेला आहे गेटवे ऑफ इंडिया आणि आयुष आणि मी आलेलो आहे. आणि हा कर बोलला बाई. आणि इकडे बघू शकता आम्ही पर्सनलाइज थिएटर अरेंज केलेलं आहे. आम्ही येणार म्हणून इथं आम्हाला काहीतरी दाखवायसाठी जास्त होते का नाही. आणि तिकडे बघू शकता आताच ते हॉटेल ताज. आताच आपण तिथून चहा पिऊन आलेलो आहे. आणि आता कुठे जायचं आपल्याला? बघायचं आहे का कार्यक्रम? शेट म्हणतात काही हे कार्यक्रम नसं बघायचं. आताच प्लेनचे तिकीट बुक करून आपण दुबईला जाऊ. आता तुम्ही आमचं सोडा हे बघा. तर इथं थोड्या वेळात कार्यक्रम चालू होणार आहे. आता आपण तो बघूया. आता मित्रांनो आपण आलो आहे गुलाबी सिटी म्हणजे जयपूर. असं तुम्हाला वाटत असेल पण हे आहे ना मुंबईचं गेटवे. हां Hello guys, हाँ बोल. Folks, this place feels to be the most best and awesome place of the Mumbai. Do visit here at night times at 8 PM to 12 PM. Yes guys, तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे आता इथं कार्यक्रम चालू आहे आणि ते दाखवतात का म्हणजे काय काय इंडियाचं काय काय. आणि आजचा कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ते सांगतात आहेत. येस
तर मित्रांनो इथं तुम्ही माझ्या मागं बघू शकता. आता आपण आलेलो आहे फिनकोटला आणि त्याच्याच मागं इथं बघू शकता तिथं आतमध्ये ड्रायव्हर आहे आणि आपल्याला मर्सिडीज न्यायला आलेली आहे. तर त्यांना बोलत थांबा जरा थोड्या वेळ, आम्ही जरा फिरतो, मग आम्हाला तुम्ही घेऊन जा. तिथं आपली गाडी उभी आहे आणि इथं स्टारबक्सचं कॅफे. आता असा विचार चालला आहे का आतमध्ये कॉफी वगैरे घ्यायला जाऊ. आणि तुम्ही इथं बघू शकता रिच लोकांचा एरिया. तिथं एक बेंटली उभी आहे. आय थिंक झूम होते का काय बघतो, नाही होते, गरीब मोबाईल. तिथं बघू शकता ती बेंटली उभी आहे. तिथं एकदम क्लास. एक दिन सपना है उसमें भी घूमने का, वो भी पूरा होगा शायद, जल्दी हो जाए, बढ़िया रहेगा. आणि इथं माझ्या मागं आपली छोटी पाय. तर मित्रांनो ही बिल्डिंग बघू शकता. आयुष्यपत असं वाटतंय का बाहेरच्या कोणत्या देशात आलो आहे. मला माहीत नव्हतं इंडिया एवढं भारी आहे. म्हणजे काही पार्ट खरंच इंडियाला असं बदनाम केलं जाते, पण तुम्ही इथं बघू शकता तसलं भारी वाटतं इथं. आणि इथं नेक्स्ट बिल्डिंग बघा, एकदम मस्त. असं वाटतंय की मी एखाद्या बाहेरच्या कंट्रीत आलो आहे आणि फिरतोय. आणि मुंबईतला हा एरिया एवढा सुंदर आहे. आणि बघा क्लीन किती आहे भाई, क्लीन तर नागखोळा क्लीन एरिया आहे. तर मित्रांनो इथं माझ्या मागं बघू शकता तिथं ती RBIची बिल्डिंग आहे आणि आता आपण ती बघून चाललो आहे. आणि एकदम मस्त वाटतं इकडल्या एरियात फिरायला. असं वाटतंय की इकडे एखादा रूम वगैरे घ्यावा. काय म्हणणं तुमचं शेट? नाही, किडनॅपमध्ये नाही होणार मित्रांनो. हे इथं काहीतरी आपल्याला मोठ्या गोष्टी कराव्या लागतील, म्हणजे बिझनेस झाला किंवा बँक डकेटी का. RBIमध्ये एखादी बँक डकेटी करू आपण, पैसे वगैरे येतील मनी. हा, तिथूनच सुरुवात करू. इथं बघू शकता एकदम सुंदर असं आहे. तर मित्रांनो इथं माझ्या मागं बघू शकता हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, म्हणजे CST स्टेशन, मुंबईचं स्टेशन आहे. आणि माझ्या मागे इथं बघू शकता हे आहे BMC आणि दिस इज अ CST स्टेशन. आणि आता आतमधून आता आम्ही बाहेर आलो, कारण म्हणलं चला तुम्हाला जरा बाहेरून दाखवा आधी, मग आत जावा. आणि इथं एकदम सुंदर आहे. लोक इथं खास फोटो काढण्यासाठी जमलेले आहेत. इथं बघू शकता खूप सारे लोक आहेत. तर मित्रांनो तिथं बघू शकता तिथं आपली गाडी येऊन थांबलेली आहे आपल्याला घ्यायला. त्यांना मी सांगितलंय पुढे येऊन, त्या बघा आपल्याला गाडी न्यायला आलेली, ते इंडिकेटर देत आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीने इथंच ब्लॉग संपवू. आणि मागं CSTचं स्टेशन आहे आणि ती गाडी थांबली आपल्याला घेण्यासाठी. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.